आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे अनिल सावंत यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्धार केलाय। लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तानाजी सावंत यांनी माझे विचार वेगळे असल्याचं यावेळी अनिल सावंतांनी म्हटलंय। तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवल्यास नक्कीच माझा विजय होणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। अनिल सावंत आता आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी शरद पवार साहेबांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी आता निवडणुकीसाठी तिकीट सुद्धा मागितलं होतं, भेटही घेतली आहे। आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल की मागच्या आठवड्यात तुम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली होती? साहेबांची मी भेट घेतली आहे, साधारण 2 वेळा साहेबांची भेट झाली आहे आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची मागणी मी केलेली आहे आणि त्या हिशोबाने साहेब मला काही गोष्टी पॉझिटिव्ह सांगितल्या, त्या पद्धतीने काम चालू आहे। खेळ पैठणीचा हा कार्यक्रम प्रत्येक भागात आपण सध्या घेतोय, लोकांच्या म्हणजे त्या निमित्ताने लोकांच्या समोर जातोय। एक महिलांना त्याचं एक म्हणजे व्यासपीठ मिळावं हा एक उद्देश आहे, त्या हिशोबाने चांगला प्रतिसाद मिळतोय। एकीकडे शिंदे गटाकडे जे तुमचे तानाजी सावंत आहेत आणि एकीकडे शरद पवारांना विरोधी गट म्हणून बघितलं जातं आणि तुम्ही आता शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि निवडणुकीचीही मागणी केली, कसं पाहता याच्याकडे? नाही, तानाजी सावंत साहेब जरी माझे चुलते असले तरी ते शिवसेना पक्षामध्ये आहेत आणि उस्मानाबाद जिल्हा त्यांचा आहे, त्याच्यामुळं साहेबांचा पक्ष आणि साहेबांचं मतदारसंघ वेगळा असल्यामुळं तो काही विषय आता इथं येत नाही आहे। भविष्यात काही चर्चा झाली का या संदर्भात? नाही, अजून तरी काही साहेबांशी चर्चा झालेली नाही। भविष्यात तशी वेळ आल्यानंतर मी नक्कीच साहेबांशी चर्चा करेन। निश्चित तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर गुलाल आपलाच आहे? 100% तिकीट मिळेल आणि गुलाल ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच पक्षाला मिळेल ह्याची मला खात्री आहे। आपल्याला नक्कीच पवार साहेबांकडून मिळेल आणि गुलाल हे आपला होईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।